जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेकनं पाणी गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आले आणि यामुळे नदीकाठच्या घरांमध्येही पाणी शिरलंय। नागरिकांकडून आता नावेचा सहारा घेत प्रवास केला जातोय। तर या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी माधव सावरगाव यांनी। 2 आठवड्यापासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे जायकवाडी धरण हे 100% भरलेलं आहे। 100% भरल्यानंतर 3 लाख क्युसेस इतक्या वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे रात्रीच पैठण शहरातल्या सखल भागामध्ये अर्ध पैठण हे पाण्याखाली गेलेलं आहे। या आजीबाई येत आहेत ज्या चप्पू घेऊन येत आहेत आणि त्या होडीसारखं घरातून येत आहेत आणि बाजारपेठेमध्ये जिथे काम आहे त्या कामाच्या ठिकाणी जात आहेत। अशी स्थिती पैठण शहरातल्या या सगळ्याच भागामध्ये झालेली आहे। घरात घुसलं पाणी मरणाचं सारं मिठायचे ते सारं धंदा गेला, सारं गॅसच्या टाक्या पावा लागल्या घरामध्ये, खायचे धान्य 20 गोण्या गेल्या गव्हाच्या, ते पाहून आले घरातून, आता गॅट उघडलेलं नाही तर त्या सगळ्या ठिकाणी पाणीच पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांची मोठे हाल होत आहेत आणि हे पाणी ओसरावं आणि पूरजनक जी स्थिती आहे पैठण शहरामध्ये ती दूर व्हावी अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे आणि त्यामुळं हळूहळू ओसेल असं एक शक्यता दिसते आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, पैठण। तर याच सगळ्या भागाची पाहणी आमदार संजय शिरसाटांनी सुद्धा केलेली आहे। मंत्री देखील ते आहेत म्हणून त्यांची पाहणी खरं तर महत्त्वाची ठरते। पाहावं लागेल ते काय म्हणाले, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पालकमंत्री संजय शिरसाट हे देखील पैठणमध्ये दाखल झालेत कारण पूरस्थितीचा आढावा ते रात्रभर घेत होते आणि विशेष म्हणजे काल आपण बघितलं की वैजापूर तालुक्यातल्या कन्नड तालुक्यामधले ते स्वतः जाऊन ट्रॅक्टरवर फिरून लोकांना मदत करत होते। आज ते पैठणमध्ये आलेले आहेत। पैठणमध्ये कालपासून अत्यंत भयानक परिस्थिती आहे। पहिल्यांदा 1.5 लाख क्युसेसचं आम्ही पाणी सोडलं, परंतु जसा जसा फ्लो वाढला जवळपास 3,75,000 क्युसेसचं पाणी इनकमिंग होतं। आता थोडं स्टेबल आहे, आता 2.5 लाख क्युसेसचं पाणी आता आम्ही सोडलेलं आहे। परंतु परिस्थितीचे सगळं भान राखतं आम्हाला हे जे काही लोक शिफ्ट केलेले आहेत 2,500च्या आसपास लोकांना हे शाळेमध्ये आम्ही शिफ्ट केले वेगवेगळ्या माध्यमातून। त्यांना आता मदत कशी होईल, त्यांचं कसं त्यांना आणखी काय देता येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।